नमस्कार. झुंजार न्यूजमधून भाजपच्या गोटातून एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. भाजपच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली असून यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने दिलेली ही जबाबदारी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईतून पक्षाच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. गेल्या अनेक दिवसांपासून या निवडीची प्रतीक्षा होती. अखेर या यादीत नव्या चेहऱ्यांना संधी देत पक्षाने संघटनात्मक बदलांचे संकेत दिले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचे नाव म्हणजे डॉ. सुजय विखे पाटील. त्यांच्यावर आता प्रदेश उपाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नगर जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे. विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये डॉ. विखे पाटील यांनी केलेले संघटनात्मक कार्य आणि पक्ष विस्तारासाठी घेतलेली मेहनत याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांना थेट राज्य संघटनेत स्थान दिले आहे. या निवडीनंतर नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून विखे पाटील आता राज्यभर पक्षवाढीसाठी सक्रिय होणार आहेत. डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासोबतच गोपीचंद पडळकर, भारती पवार, रामदास तडस आणि प्रवीण पोटे यांच्यासह 11 नेत्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. तर सरचिटणीसपदी निरंजन डावखरे, संजय कुटे आणि योगेश क्षीरसागर यांची वर्णी लागली आहे. महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा एकदा चित्रा वाघ यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला असून युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची धुरा कृष्णराज महाडिक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. भाजपच्या या नव्या टीमचे मुख्य लक्ष 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर असल्याचे स्पष्ट दिसत आहे. संघटनात्मक शिस्त, नव्या नेतृत्वाला वाव आणि प्रभावी जनसंपर्क या त्रिसूत्रीवर ही नवी कार्यकारिणी काम करणार आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या रूपाने नगर जिल्ह्याला मिळालेले हे मोठे पद आगामी राजकीय समीकरणांमध्ये काय बदल घडवते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तर ही होती भाजपच्या नव्या कार्यकारिणीची विशेष बातमी. राजकारणातील अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झुंजार न्यूज. धन्यवाद. तर ही सर्व नावं मी खालीलप्रमाणे आहेत ते मी आपणा सर्वांसमोर वाचून दाखवतो. भारतीय जनता पार्टी पदाधिकारी म्हणून, प्रदेश पदाधिकारी म्हणून, उपाध्यक्ष म्हणून श्री सुजय विखे पाटील, उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात येते.